म्हणून या जगातले सर्वात पहिले वारकरी, सर्वात पहिले वैष्णव जर कोणी असेल तर ते एकाची बेरीज आहे 10. दशचरण जयाला कोणाकोणाचे 10 पाय. नंदी बैलाचे झोपल्या का काय. नंदी बैलाचे 4 पाय. वाजवा यांच्यासाठी टाळी. आणखी हळू वाजवा थोडी. आजपर्यंत मला फक्त वाटत होतं हे जग उलट आहे, आता माझा 100% विश्वास पण झाला. नंदी बैलाचे 4 पाय. भगवान शिव नंदी बैलावरती विराजमान होतात, पण आदिशक्ती जगदंबेचा जर विचार केला ती कशावर बसून येते महाराज? वाघावर बसून येते, ती सिंहावर बसून येते. म्हणून या जगातल्या नारी शक्तीचा अनुभव घ्या. लग्न होतं, नवरदेव अख्खं वराड घेऊन जातं लग्नाला, ही एवढ्या वराडात एकटी जाते त्याच्यासोबत वाघावर बसून. हे कशावर बसतात? हे कशावर बसतात? डायरेक्ट बैल म्हणता तुम्ही. कमीत कमी नंदी बैल. म्हणून तिला सामान्य समजायचं नाही, तिची अनंत रूप आहेत महाराज. किचन मध्ये ज्या वेळेला संपूर्ण घरासाठी ती स्वयंपाक बनवते ना, त्यावेळेला ती अन्नपूर्णा त्या ठिकाणी आहे. आपल्या मुलाबाळांना एक एक घास खाऊ घालते. त्यावेळेला शाकंभरी होते ती शाकंभरी. ज्या वेळेला सर्व कामं आटोपल्याच्या नंतर मुलांना घेऊन अभ्यास घेते त्यांचा, ती सरस्वती होते, ती शारदा होते. घरामध्ये सर्वांची सेवा करत असताना ती लक्ष्मी होते घरामधली. अनंत रूप तिचे आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर सर्व घरातल्या लोकांनी जर तिचं डोकं तळपायाची जर मस्तकात गेली तर मग ती लाटणं घेऊन चामुंडा होते. या हातांना एवढं सामान्य समजायचं नाही. लोक म्हणतात महिला हातात बांगड्या भरतात. त्यांना सांगायचं, ज्या हातात आम्हाला बांगड्या भरता येतात त्या हातात आम्हाला तलवार पण घेता येते. त्या हातात तलवार पण घेता येते आम्हाला. ज्या हाताने लहान बाळाला पाळण्यामध्ये झोपवल्याच्या नंतर जो पाळणा हाताने हलवता येतो, त्या हाताने अनेक शस्त्र सुद्धा हातामध्ये धारण करता येतात. झाशीची राणी ज्या वेळेला रणांगणात प्रगट झाली ती जगदंबेचा अवतारच होती महाराज. म्हणून मी सर्व पुरुषांना विनंती करते, तिला सरस्वती, लक्ष्मी, अन्नपूर्णा, शाकंभरी इथपर्यंतच राहू द्या. तिला काली बनायला मजबूर करू नका. कारण जेव्हा ती काली झाली होती, महादेवाला सुद्धा तिच्या पायाशी यावं लागलं होतं तिचा राग शांत करायला. कारण आमचा राग एवढा लवकर शांत होत नाही. तुम्हाला माहिती आहे, एक तर सोन्याचं काहीतरी कबूल करावं लागतं, नाहीतर 2-4 साड्या तरी. म्हणून महादेवाची स्वारी नंदी बैलावरती आहे. नंदी बैलाचे 4 पाय, पार्वती आईचे 2 पाय, गणपती बाप्पाचे 2 पाय. किती झाले? महादेवाचे 2 पाय. दशचरण जयाला चौपदी चालत आहे. पायाची बेरीज 10 आहे, आपण मोजली. पायाची बेरीज 10 आहे, पण चालणारे 4च आहेत. का? बोला बोला, दिमाग की बत्ती जलाओ. नंदी बैलाचे सर्वांचे मिळून 10 पाय आहे, बरोबर आहे. चालणारे 4च आहेत. का? जोरात बोला. कारण मी चालणारे 4च पाय आहेत का आहेत असं विचारलं मी. कारण बाकीचे 4 व्हीलर मध्ये बसलेले, हे त्याचं उत्तर आहे. बाकीचे 4 व्हीलर म्हणजे नंदी बैलावरती बसलेले आहेत ना बाकीचे, म्हणून 4च पाय चालतायत. बाकीचे नंदी बैलावर बसलेले म्हणजे 4 व्हीलर मध्ये बसलेले आहेत. आता दशचरण जयाला चौपदी चालत आहे. एक गणित सुटलं. नयन हे 11, ज्या पंचमुखाचं पाहे, मुखाची बेरीज आहे, डोळ्यांची बेरीज आहे 11. भगवान शंकराचे 3 डोळे, पार्वती आईचे किती झाले? त्यानंतर मग गणपती बाप्पाचे किती झाले? नंदी बैलाचे
किती झाले? 9 झाले ना. इथे आपल्याला 11 बेरीज पाहिजे. नयन हे 11. उरलेले 2 डोळे कोणाचे? माझ्याकडे नका बघू, माझे नाहीत. उरलेले 2 डोळे हा. सिंह कुठं होता? तिथं सिंह नव्हता. ते तर आपण उदाहरण दिलं होतं. उरलेले 2 डोळे बोला बोला. ज्याला उत्तर येईल त्यांना कार्यकर्त्यांकडून बक्षीस मिळेल. उरलेले 2 डोळे. वा, हे असंच केलं डायरेक्ट. सांगायचं कामच नाही, बस वाजवा त्यांच्यासाठी टाळी. उरलेले 2 डोळे भगवान शंकराच्या गळ्यातील सर्पाचे. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. मुखाची बेरीज 5 आहे. आता आपण पाहिलं. आता प्रत्येक चेहऱ्याला 2-2 कानं असतात. मग 5 जण आहे. कानं किती असायला पाहिजे? किती असायला पाहिजे? 10. पण इथं काय वर्णन आहे? खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8च आहे, कारण सर्पाला कान नसतात. आणि खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपटाची बेरीज 2 आहे. कुणाकुणाचं? सर्पाचं आणि नंदी बैलाचं. चला गणित सुटला. आता समोर जाऊ. समोर निघाले नंदी बैलावरती बसून भगवान परमात्मा. आणि पंढरपुराच्या जवळपास, मुद्दे नीट लक्ष देऊ नाही का, पंढरपुराच्या जवळपास छोट्या रेल्वेच्या अलीकडे तळापर्यंत पोहोचले. आणि त्या ठिकाणी तो 16 डोळ्यांनी पाहिला. पार्वती मातेने ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर त्या ठिकाणी चालू होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. वा वा, क्या बात है. तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. कोणाला नृत्य करायचं असेल तर उद्या आजचा दिवस आहे. उद्या ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा ज्याला आनंद घ्यायचा आहे त्यांनी उठा. ज्ञानोबा ज्ञानोबा. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. सर्वांना भजन करायचं, आनंद घ्यायचा. जय हो. वा, क्या बात है. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. आणि गणपती बाप्पा प्रदक्षिणा रोडने समोर येत असताना एक त्या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिर आहे. तिथपर्यंत आले आणि वारकरी रागावले. म्हणे इथं माणसाला चालायला जागा नाही, एवढ्या गर्दीत तुम्ही बैल घुसवला, व्हा बाजूला. भगवान शिवाने नंदीश्वराच्या समोर हात जोडले. म्हणे नंदी बाबा तुम्ही इथंच थांबा. आजही तुम्ही पंढरपुरात गेलात तर हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे, याचं दुसरं कुठलंच कारण नाही. हा एक जुना इतिहास आहे. तिथून कडेवर घेतलं गणपती बाप्पाला. आधीच मोठ्या पोटाचं पोर. कडेवर घेतलं आणि नामदेव पायरीने वर चढत असताना महादेवाला श्वास भरून आला. एवढं मोठं एवढं वजन असलेला मुलगा कडेवर घेतला, चालणं होत नव्हतं. म्हणे गणपती गणेशा उजव्या बाजूला एक कोनोडा आहे, तू इथंच बस, मी एकटाच समोर जातो. आणि मग उजव्या बाजूला एक कोनोडा आहे, तिथं गणपतीला बसवलंय. तुम्ही पंढरपुरात गेला तर अजूनही गणपती बाप्पा तिथंच बसले. एकटे भगवान शंकर
पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, राऊळामध्ये गेले. जसं पांडुरंगाने महादेवाला पाहिलं, महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. एवढे गदगद झाले पंढरीनाथ भगवान परमात्मा. महादेवाला डोक्यावरच उचलून घेतलं. तेव्हापासून महादेवाच्या कपाळावरती लिंग प्रतिमा कोणाची आहे? भगवान शिवाची आहे. म्हणून या जगातले सर्वात पहिले वारकरी, सर्वात पहिले वैष्णव जर कोणी असेल तर ते एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिव पहिले वैष्णव आहेत. अजूनही भगवान शंकर पंढरपूरची वारी करतात.